ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हिप्परगी जलाशयाचा दरवाजा तुटला, पाणी गळती, कृष्णा काठावरील लोक चिंतेत। देखभालीतील घोर निष्काळजीपणामुळे तालुक्यातील हिप्परगी जलाशयाचा 22वा क्रेस्ट गेट तुटला आहे, ज्यामुळे बरेच पाणी व्यर्थ वाहून जात आहे। आतनी आणि जमखंडी तालुक्यादरम्यान कृष्णा नदीवर बांधलेल्या या जलाशयाच्या गेटला झालेल्या नुकसानीमुळे नदीपात्रातील लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। 6 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या जलाशयाचा दरवाजा मंगळवारी अचानक तुटला। ही बाब उघडकीस येताच पाटबंधारे विभागाचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तज्ञांच्या मदतीने तातडीने दुसरा दरवाजा बसवण्याचे काम वेगवान चालू केले आहे। पण दुसऱ्या दिवशीही काम पूर्ण झाले नाही। साताऱ्याहून अभियंता येणार असल्याचं सांगण्यात आलं, पण बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आले नव्हते। मंगळवारपासून 1 टीएमसी पेक्षा जास्त पाणी वाया गेलं आहे। बागलकोट जिल्हा प्रभारी मंत्री आरबी थिम्मापूर, बागलकोट जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि अतनी बागलकोटच्या पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। घटनेचा सर्वकष अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्र्यांनी तात्काळ गेट दुरुस्त करण्याचे आणि पाण्याची गळती रोखण्याचे कडक निर्देश दिले आहेत। नवीन गेट बसवण्याचं काम बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण ते झालं नाही। सायंकाळपर्यंत तुटलेला दरवाजा काढण्याचंच काम चालू होतं। उद्या सकाळपर्यंत नवीन गेट बसवून पाण्याची गळती पूर्णपणे थांबवली जाईल, असे येथील अभियंता प्रवीण हुच्चिकट्टी, पाटबंधारे विभाग अभियंता यांनी सांगितलं। हिप्परगी डॅम ते राजापूर धरणपर्यंत कृष्णा नदीच्या पात्रातील बुधवार सायंकाळपर्यंत 6 ते 7 फुटाचे पाणी कमी झालं आहे। यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवणार का, असा प्रश्न कृष्णा नदीकाठावरील गावातील नागरिकांना पडला आहे। महानकरी न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी, उगार, खुर्द।